फार सुंदर आहे, क्वालिटीची इतकी छान निघली आहे ना काही. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही. तर मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर गावची जत्रा म्हटलं तर खाऊशिवाय ती अधुरीच आहे. तर खूप सारा इथे खाऊ आणलेला आहे, तिखट शेव आणलेली आहे, जिलेबी आणलेली आहे. तर ही जिलेबी बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलंय तर त्यांनी एक लाईक नक्की करा. छान अशी रसरशीत जिलेबी होती, सोबतच तिळाच्या रेवड्या आणि पेढेसुद्धा होते. तर कालच्या ब्लॉगमध्ये जसं सांगितलं, म्हणजे 2 दिवसापूर्वी जो ब्लॉग आपला अपलोड झालेला आहे, तर त्याच्यात जसं सांगितलं की आज आमची माहेरची यात्रा होती, तर तो व्हिडिओ खूप मोठा होत होता. त्यामुळे मी काय काय शॉपिंग केली तो डिटेल ब्लॉग सेपरेट करायला असं सांगितलं होतं. त्यासाठीच आजचा हा ब्लॉग घेऊन आलेले आहे. तर चला सुरुवात करूया. काय काय शॉपिंग केली होती. हे क्लचर जे आहेत, तर हे 6 क्लचर आहेत. हे मला असं वाटतं 20 रुपयात काही घ्या त्या स्टॉलमध्ये मी घेतलेले. तसं सेपरेट घ्यायला गेलं तर एक 5 रुपयाला भेटतं आहे, त्यामुळे मी ते घेतलेलं आहे. आणि ह्या टिकल्या मी प्रत्येक यात्रेमध्ये घेत असते. खूप जास्त क्वांटिटीमध्ये असतात त्या आणि खूप दिवस जातात त्यामुळे. त्यानंतर ह्या टिकटॉक पिना आहेत, तर ह्या पण कधीतरी आपल्याला उपयोगी येतील पब वगैरे हेअरस्टाईल करण्यासाठी. आणि क्लचरची मी जास्तच घेत असते. क्लचर मला जास्त लागतात, कारण कुठं ठेवलं क्लचर ते सापडत नाही. त्यामुळे हे एक क्लचरचं पाऊच घेतलं. याच्यातलं एक सकाळी मी वापरायला काढलं आहे. 6 क्लचरचं पाऊच आहे. हे पण मला 20 रुपयात पडलेलं आहे. त्यानंतर हे नथीचं मंगळसूत्र खूप छान आहे. मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. हे मला असं वाटतं 50 रुपयाला पडलेलं आहे, पण मला फार आवडलं. खूप दिवसापासून घ्यायचं होतं, माझी इच्छा होती, पण मला भेटत नव्हतं ते. त्यानंतर हे इयरिंग्स 1 पीस वगैरे घालण्यासाठी. तसं मला श्रीमंतसारखं घालून नाही देत, परंतु म्हटलं चला कधीतरी वापरण्यासाठी. त्यानंतर ह्या बँगल्स दररोज वापरण्यासाठी. ह्या पण मला 20 रुपयात मिळालेले आहे. त्यानंतर हे गुलाबाचं फूल. हे गुलाबाचं फूल तर खरंच ओरिजिनलसारखं वाटतं, त्यामुळे घेतलं मी. हे 10 रुपयाला घेतलं मी ते. ह्या पिनाचा बॉक्स पण मला असं वाटतं 20 रुपयातच मिळाला आहे. त्यानंतर ही साडी पिन, मोराची साडी पिन आहे माझ्याकडे. तशा ऑलरेडी खूप आहेत, परंतु मला आवडली म्हणून घेतली मी ही. तर असं काही नाही आहे की जत्रातला वस्तू खराब निघतील म्हणून. काही काही निघू शकतात, परंतु काही वस्तू अशा असतात का चांगल्या पण निघतात. त्यानंतर हे इयरिंग्स. हे इयरिंग्ससुद्धा मला फार आवडले. तसं मला घालून देणार नाही आहेत हे इयरिंग्स, पण म्हटलं चला आवडल्या तर घेऊन टाकू. जत्रेत गेलं की सगळ्यात अगोदर मी इयरिंगच घेत असते. मला खूप नाद येतो इयरिंग्स घ्यायचा. घालणं होऊ नाही तर नाही होऊ. हे पण घेतलेले आहे सुंदर असे झुमके. झुमक्याचं कलेक्शन माझ्याकडं ऑलरेडी भरपूर आहे. मला फार आवडतं झुमके घालायला. त्यानंतर आणखीन एक हे झुमक्याचा प्रकार आहे, हे पण छान आहे. 4 जोडी घेतलेल्या आहे मी इयरिंग्सच्या. 1 2 3 आणि हे 4. त्यानंतर ह्या साडी पिना. तशी ही एक साडी पिन घ्यायला गेलं ना तर दुकानामध्ये मार्केटमध्ये 20-25 रुपयाला एक मिळते. तर ह्या 2 मी 20 रुपयाला घेतलेले आहे. आणि हे एक ब्रेसलेट. रेड कलर कोणत्या पण ड्रेसवर किंवा 1 पीसवर मॅच होतो म्हणून घेतलं मी, आवडलं म्हणून. आणि सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे ही कॅप, जी की मला श्रीमंत सरकारांनी खूप आग्रह केला म्हणून घेतलेली आहे. म्हटलं कुठं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठं फिरायला वगैरे गेलो तर घालायला काम येईल. त्यानंतर हा ऋत्विकसाठी पॉन्ड्सचा डबा घेतलेला आहे. छान आहे, गादी वगैरे येतात. त्यानंतर ही एक साडी पिन होती. ही तशी फॅशनेची ओल्ड झालेली आहे, पण दिसली मला. म्हटलं 20 रुपयात तरी काय येतं दुसरं, म्हणून ही घेतली. त्यानंतर हे बँगल्स आहे. हे माझ्या मम्मीने दिलं मला घेऊन. मला नाही आवडल्या, ते जुन्या पद्धतीचे आहे, पण म्हटलं चला आईने घेऊन दिलं म्हटलं तर ठीक आहे. आणि
हे एक मला फार आवडलं, जे की हेअरस्टाईल केली ना तर मागून असं खोचून द्यायचं, फार सुंदर आहे. आणि हा चोकर एक घेतलेला, काल जरा फोटोशूट केलेलं तेव्हा त्यातले इयरिंग्स वगैरे काढल्या त्या, पण सुंदर आहे. तसं मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर 200-250 पर्यंत बसतो हा, तसं मला तिथे 120 रुपयाला दिलं. छान आहे, मला आवडला. चोकर आहेत माझ्याकडे अगोदरचे पण. बाकी काही नाही, एवढी शॉपिंग केलेली आहे. तर यात्रेत फार मजा मस्ती केली. त्याचा व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ त्याच्यात ॲड नाही केला. तर या अगोदरचा व्हिडिओ पोस्ट झालेला आहे, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. खूप छान धमाल मस्ती केली. सोबत वहिनी, दादा आणि ताईची मुलगी पण होती. अहो होते संस्कार ऋत्विक. कसा वाटला आजचा शॉपिंगचा व्हिडिओ? खरं सांगायचं ठरलं तर मी साडी ही घालूनच बसलेली आहे. तर हीच साडी आहे जी की मी सख्या बहिणीकडून घेतलेली आहे आणि जवळजवळ 1 वर्ष झालं मी ही साडी वापरते. तर अजून कुठंच तिला म्हणजे काहीच झालेलं नाही आहे. खूप छान निघली, त्याचं कापड फॅब्रिक खूप छान निघले. अगोदरचे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे, आपण एक शेतकरी आहे, गोठ्यातली शेतातली कामं असतात. तरीही डेली वेअरसाठी साडी ऑर्डर केली होती आणि आणल्यापासून खूप धुमसली आहे, खूप वापरली आहे, परंतु याची क्वालिटीच इतकी छान निघली आहे ना, काहीच झालं नाही. अजून तरी 5-6 महिने हिला काहीच होणार नाही आहे. तर ही साडी मी सख्या बहिणी, सख्या जावांकडून घेतलेली आहे. कसा वाटला तुम्हाला या साडीचा आणि जत्रेच्या शॉपिंगचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या. पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. रामकृष्ण हरी.